तहसीलदार नांदेड. 29 तारखेला अतिवृष्टी झाली आणि आपल्या नांदेड शहरामध्ये महानगरपालिका परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये पाणी शिरून नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये काही धान्याचं नुकसान आहे, संसर्ग साहित्य आहे, त्यामध्ये भांडे कुठे वगैरे असं. तर त्याच्या सर्वेक्षणासाठी आता एसडीओ साहेबांनी सांगितले टीम आमची निघालेली आहेत. आज चालू आहे सर्वेक्षण. त्याच्यामध्ये फक्त 2 महत्त्वाच्या गोष्टी मी सांगतो की याच्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरी टीम येणारच आहे. आपण त्याची वेगळे अर्ज देण्याची तहसील कार्यालयामध्ये किंवा कलेक्टर ऑफिसला किंवा महानगरपालिकेत याची गरज नाही. प्रत्येकाच्या घरी टीम येणार आहे आणि गठ्ठा पद्धतीने कुणीही अर्ज आणून आमच्या टीमकडे द्यायची आवश्यकता नाही. टीम स्वतः येऊन आपली खात्री करणार आणि आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी येणार आहे. आणि विशेष म्हणजे विषय या ठिकाणी अजून सांगू इच्छितो, काल एसडीओ साहेबांनी सांगितलेले की त्याला कुठलेही पैसे लागणार नाही, अगदी मोफत आहे. हे पंचनामे आमची शासकीय यंत्रणा करणार आहे. त्यामुळे तिथं कोणत्याही प्रकारचे पैसे किंवा आपण कोणत्या आमिषाला बळी पडू नये ही आपल्या सर्वांना विनंती आहे. महानगरपालिकेतर्फे आणि महसूल प्रशासनातर्फे जॉईंटली जे सर्वे चालू आहे ह्याच्यामध्ये कोणीही कुठेही अप्रोच व्हायचं नाही आणि आपल्या घरी हे सगळं टीम्स पोहोचतील. आपल्याला आधार कार्ड आणि आपल्या बँकेचं पासबुक हे आपल्याला सोबत ठेवायचं आहे आणि तिथं आपले GPS फोटोज घेतील आणि त्याप्रमाणे सर्वे रिसर्च होईल. कोणीही इकडं तिकडं जायची गरज नाही. आणि हे जे सर्वे सुरू आहे महापालिका आणि महसूल प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की आपण सहकार्य करावं आणि हे सर्वे कंप्लीट करण्यामध्ये मदत करावी. धन्यवाद.